नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपले सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण पोंदवाडी आणि खडकवाडीच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या ठिकाणी एक तळ आहे. त्या तळ्यात ठिकाणी एक व्यक्ती आंघोळ करण्यासाठी दुपारच्या वेळेस गेले असताना त्यांचे कपडे आपण पाहू शकता. त्या ठिकाणी कपडे सुद्धा पडलेले आहेत. आंघोळीला आल्यासारखं असं वाटतंय, पण त्या व्यक्तीचा अजून कुठे तपास लागत नाही. मग सहज गावातील कोणीतरी व्यक्तीला हे कपडे दिसले असल्यामुळे त्यांना असा अंदाज आहे की तळ्यामध्ये काहीतरी घटना घडली असेल. पण आपल्याकडे काही ग्रामस्थ आहेत तिथले गावातील, त्यांना आपण थोडक्यात माहिती घेऊया. बाबा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? एकनाथ सुक्रे. एकनाथ सुक्रे. हे कधी लक्षात आलं तुमच्या? ते लक्षात आलं काल 2 वाजता. इथं जोडीदारांनी सोडलं होतं त्याला. तो म्हणला आंघोळ वगैरे करतो आणि मी शेतावर वरती जातो. शेत जवळच आहे ना इथं, मग शेतावर जातो. त्याच्यानंतर त्याला सोडल्यानंतर तो ह्या ठिकाणी आल्यानंतर संध्याकाळी काही घरी आलाच नाही. म्हणजे काल दुपारी घडली घटना, म्हणजे संध्याकाळपर्यंत घरी नव्हतं म्हणून अचानक तुम्ही तपास चालू केला? अचानक तपास चालू केला. तर जे जोडीदार जवळचे होते का, त्यांना फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की अजून आलेला नाही नितीन सुक्रे घरी. मग ते दोघांनी इकडे जिथं सोडलं तिकडं आले बघायला ना. बघायला आल्यानंतर त्याला कापडं आढळून आली. त्याची कापडं आढळून आल्यानंतर आम्ही ग्रामस्थ, सरपंच, अनिल डोके आणि आम्ही नंतर पाठीमागून येऊन हे चौकशी केली. पाहिली तर कापडं आहे तिथं सगळी. अंगावर एकही कपडा नाही. पूर्ण बिन कपड्याचा होता सगळा. अशा हे कपडे पाहिल्यानंतर आम्हाला असा अंदाज आला का इथं तळ्यात काहीतरी घटना घडली असेल. पोलीस स्टेशनला कधी कळवलं? पोलीस स्टेशनला इथं कापडं बिपडं पाहिल्यानंतर लगेच कळवलं. पोलीस स्टेशन आले होते का? पोलीस स्टेशन गंधारे साहेब, साळे साहेब, पुन्हा इचके साहेब सगळे. आता तळ्यामध्ये बॉडी तर काही सापडत नाही, म्हणजे असा एक अंदाज आहे का नाही. देवाच्या कृपेने दुर्दैवी घटना नाही व्हावं असं वाटतं. पण तुम्हाला अंदाज काय वाटतो का नक्की? आता अंदाज असा वाटतो ग्रामस्थांना का त्याच्या अंगावर जर कपडेच नाही, मग आंघोळीसाठी जर गेला असेल, त्याला पोहता पण येत होतं, पण परंतु थोडासा याच्या नशेबिशा असले तर ते काय सांगतात. दारू पेत होते का? दारू पित होता तो, पण दारूच्या नशेमुळे काय गेला असेल तर काय हरकत नाही, आम्हाला काय सांगता यायचं नाही. पण आंघोळीच्या याच्यात गेला तो, आंघोळीच्या गेला. पाहू शकता रेस्क्यू टीमची पण गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि तळ्यामध्ये बोट पण सोडून तपास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बॉडी सापडत नाही. त्याच्यामुळे त्यांनी रेस्क्यू थांबवलेलं आहे. तर पाहूया, आपल्या ठिकाणी गावचे सरपंच आहेत. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अनिल डोके. हा प्रकार कधी लक्षात आला तुमच्या? सकाळी 10 वाजता आहे ना फोन आला. ते त्याचे मित्र इथं पाहायला आले. त्यांच्याबरोबर गेला होता. सकाळी लवकर त्यांच्याबरोबर गेला होता, तर रात्री घरी आला नाही म्हणून त्याच्या बायकोनी फोन केला. त्याच्याबरोबर जो मित्र होता त्याला, तर तो म्हटला की मी त्याला दुपारी 2 वाजता सोडलाय. चांगदेव सुक्रेंचा इथं पुढे बंगला आहे, त्या बंगल्याच्या समोर सोडलाय आणि मी लोणीला गेलोय. मग मला काय सांगता नाही येणार. तर ती म्हटली बा कुठे ते तुम्ही शोधा पहिलं, तुमच्या बरोबर गेलता. मग तो तिथनं त्याचे 2 मित्र या ठिकाणी जिथं सोडला तिथपासून तर पोंदेवाडीपर्यंत पाहत गेले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण इकडं पाहू. इकडं पाहिल्याच्यानंतर त्याची कपडे दिसल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला. मग त्याचे चुलते तंटा कमिटीचे अध्यक्ष त्यांना फोन केला. त्याच्या बायकोला आणि त्याच्या आईला त्यांना घेऊन मी माझ्या गाडीत इथं आलो. इथं आल्याच्यानंतर कपडे पाहिल्याच्या नंतर एक 10-5 मिनिटं आम्ही इथं होतो. त्याच वेळेला आमच्या गावचे सतीश वाळुंज पाटील आले होते. ते म्हटले काय भानगडी? म्हटलं असं झाले. अरे म्हटले 3 वाजता मी इथून गेलोय, तोपर्यंत कपडे नव्हती. मग ते 3 वाजता कपडे नव्हते इथं नव्हते 3 वाजता कपडे. मग 3 वाजता कपडे नाही म्हटल्याच्यानंतर आमचा अंदाज आला की तो 4 वाजता आला असेल इथं. 4 वाजता. मग त्यामुळे आम्ही शोधाशोध केली. गावचे आमची 1-2 मुलं उतरवली, पोहायला लावलं त्यांना, आतमध्ये बुड्या मारायला लावल्या. हौशराम सुक्रे, सचिन जोडगे यांनी शोधाशोध केली, पण ते काही सापडलं नाही. खाली गवत आहे ना, हा, त्याच्यामुळे सापडलं नाही. मग आम्ही लगेच या ठिकाणून गंधारे साहेबांना फोन केला. त्यांनी लगेच त्यांची साळवे साहेब, आबंग साहेब, इस्के साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी आली. ते आल्याच्यानंतर तहसीलदारांना फोन केला की म्हटलं आता इथं तुम्हाला रेस्क्यू टीम बोलवायला लागेल, कारण आमची ज्यांनी शोध होणार नाही. मग त्यानंतर तहसीलदार साहेब असतील, गंधारे साहेब असतील, यांनी रेस्क्यू टीमला बोलवलं. घोडेगावची एक टीम आणि वाघोलीची महानगरपालिकेची अग्निशामक दल
या ठिकाणी आलं आणि त्यांनी आता शोधाशोध केली, परंतु त्याच्या अंगावरती कपडे नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी यश आलं नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांनी आता सांगितलंय आपण 6-6:30 वाजेपर्यंत पाहू. आता आम्ही पाणबुडी जी आहे, पाणबुडीला पण पाचारण केलेलं आहे, ती पण आता येणार आहे. म्हणजे पाणबुडी रेस्क्यू टीमची येणार आहे. हा, येणार आहे, पाणबुडी पण येणार आहे आणि त्या आता इथून पुढचा शोध पाणबुडीला घ्यायला लावणार आहे आम्ही. पाहूया, थोडं महिलांना विचारूया. आजी, काय तुम्ही कशाला आले इकडं? आता आम्ही कशाला आलो, कळालं म्हणून आलो बुवा. नेमके काय प्रकार झाला, कळालं काय तुम्हाला? आम्हाला कळालं का नितीन इथं नाही म्हणून गायब झालाय. नितीन सुकरे हा, नितीन सुकरे गायब झाला म्हणून तुम्हाला संशय आला, म्हणून तुम्ही हा. तळ्याजवळ आले शोध हा. घेण्यासाठी. तळ्याजवळ आलो. कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पोंदेवाडी.